आपल्या त्या गेट समोरचे जे स्वयंसेवक आहेत योगेश सूर्यवंशी सगळे आत येत नाही गाडी. गाडी तिथपर्यंत गेट पाशी येते. सगळे बाजूला करा, सगळे बाजूला करा. मीडियाची गाडी जरा पुढे घ्या. मीडियाची गाडी जराशी पुढे घ्या. मीडियाची गाडी जरा पुढे घेऊन परत मागा घ्या. पण आता मनोज दादांना उतरू दे. माणसं हालायला जागा नाहीये तिथं. थोडं सहकार्य करा आदरणीय मनोज दादांना स्टेज पर्यंत समाज बांधवांना विनंती आहे. आपण मनोज दादांचे विचार ऐकायला आलोय, मनोज दादांना बघायला आलोय. संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे दादा पाटील मनोज दादांना खाली येऊ द्यायचं की नाही. सर्वांना विनंती आहे कृपया स्टेजच्या हो बसा खाली तुम्ही तिथनं. हे इकडचे उभे आहेत ते बसा खाली आहे तिथं. बाकीचे स्वयंसेवक सोडून जे आतमध्ये येत आहेत त्यांना विनंती आहे, हा मराठ्यांचा कार्यक्रम आहे. गैरसोय करू नका, गैरसोय करू नका. जोपर्यंत आपण व्यवस्था लावणार नाही तोपर्यंत मनोज दादा खाली उतरणार नाहीत गाडीतून. चला शिस्तीचं पालन आपण करूया कृपया सर्वांना विनंती आहे. मराठ्यांनी आजपर्यंत शिस्त पाळलेली आहे. माननीय मनोज जरांगे दादा पाटील यांचं आगमन स्टेजकडे होते. बाजूला बाजूला सरका सगळे. सर्वांना विनंती कृपया आपण त्यांना वाट मोकळी करून द्या. अजिबात कोणाला उभा राहून देऊ नका. मधलं सरका. मराठा आरक्षणाचे हे प्रणेते मधलं सरका. संघर्ष योद्धे माननीय मनोज दादा जरांगे पाटील मनोज दादा जरांगे तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा जरांगे तुम आगे बढ़ो. फोन फोन चप्पल चप्पल चप्पल. हे बाकी मुलं या इकडे पुढं जरा त्यांना हे करू दे की. सर जरा साईडला या प्लीज सर. सर जरा साईडला प्लीज सर. नाही नाही सर साईडला मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होते. या सभेला आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे हे उपस्थित राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मनामध्ये घेऊन आरक्षण आणण्याचा लढा मनोजदादांनी सुरू केला. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात होती. मैं अकेला ही चला था जाने मंजिल बगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. आणि हा इतका मोठा लाखोंच्या संख्येला हा कारवा आज मनोज दादा जरांगे यांच्या सोबत आहे. एकच घोषणा देऊ आणि त्यानंतर जिजाऊ वंदनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. एक मराठा. धन्यवाद. यानंतर आमच्या भगिनींना विनंती आहे जिजाऊ वंदनासाठी. जिजाऊ वंदना होईल आणि त्यानंतर सर्वांनी शांत व्हायचं. हात जोडून सगळ्यांनी बसायचं आहे. ताट बसायचं आहे. जिजाऊ वंदना आपण 2 मिनिटं चालू करतो. सर्वांनी शांत बसायचं आहे. हात जोडून ताट बसायचं आहे. जिजाऊ वंदना आपण लगेचच चालू करतोय. स्टेजवर गर्दी करू नका. स्टेजवरच्या सर्वांनी खाली यायचं आहे. स्टेजवर नका.
जिजामाऊली गे तुला वंदनाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात राही मनेही प्रवाही तुला वंदिताला सुखी अंग अंग क्षमा कर माझा शिवाचाच वाही परागर माझा शिवाचाच वाही जिजामाऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तराही जिजामाऊली गे तुला वंदनाही तुला वंदनाही तुला वंदनाही जय जिजाऊ सर्वांना एक विनंती आहे, कृपया आपण आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहायचं आहे. आहे त्या ठिकाणी सर्वांनी स्तब्ध उभे राहायचं आहे. ही एक महत्वाची सूचना आपल्या सर्वांना आहे. एक 5 सेकंदासाठी सर्वांनी आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभं राहायचं आहे. ज्या मराठा आरक्षणासाठी आपल्या शेकडो बांधवांनी हौतात्म्य पत्करलं, त्या शेकडो बांधवांना 478 बांधवांना आपण या ठिकाणी मानवंदना देणार आहोत, श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तेव्हा सर्वांना विनंती आहे, आपण आहे त्या ठिकाणी एक 5 सेकंदासाठी उभं राहायचं स्तब्ध. ज्या शेकडो बांधवांनी मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं, त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत आहोत, मानवंदना देत आहोत. ठीक आहे. धन्यवाद. यानंतर यानंतर स्टेजवर जे आहेत, कृपया स्टेजवर गर्दी करू नका. यानंतर मनोजदादा मराठा जरांगे. क्रांती मोर्चातर्फे मनोजदादा मनोजदादा जरांगे. जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाते पुष्पहार देऊन. स्टेजवर जे आहे त्यांनी कृपया स्टेजवर गर्दी करू नका. स्टेजवर गर्दी कुणी करू नका. चला स्टेजच्या खाली या. स्टेजवर गर्दी कुणीही करायची नाहीये. स्टेजवर गर्दी करू नका. कृपया खाली या. चला खाली या. स्टेजवर गर्दी कुणीही करू नका. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आवाज वाढवा माईकचा, आवाज वाढवा, आवाज. सर्वांनी स्टेजवरून खाली यायचंय. मनोजदादा यांचं स्वागत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या ठिकाणी केलं जातंय पुष्पहार अर्पण करून. मला स्टेजवरचं काही दिसत नाहीये, पण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जातंय. आजच्या सभेनंतरची एक महत्वाची सूचना आहे. उद्याचा जो दौरा आहे माननीय दादा यांचा, तो सांगलीवाडी मार्गे पेठ इस्लामपूर असा आहे. त्या कार्यकर्त्यांनी कशी व्यवस्था करावी. आष्टा सांगलीवाडी कोल्हापूरला जाण्यासाठीचा मार्ग सांगलवाडी, पिगळे, पूल, आस्तास, पागणी, शिगाव, पेठवडगाव. हिंदू कराटे संस्था आपल्या सांगली जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा देश. आज आपला सांगली जिल्ह्यातला मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी आज 11 महिन्यापासून एक दिल्लीला एकीकडे येऊ. आज मात्र तुम्ही एक गोष्ट केली, एक महाराष्ट्राला नवीन आदर्शाने दिशा द्यायचं काम संघटना केलं. आज सांगली जिल्हा हा संकेत तोडून नाही चालणार. 200 लोक आहेत का 1 लाख लोक आहेत याला आज किंमत नाही. आज सांगली जिल्ह्यातल्या मराठ्यांनी
निष्ठा आणि कडवटपणा काय असतं हे सिद्ध केले. कारण मी ज्यावेळेस सोलापूरहून निघालो, मीडियाच्या बांधवांना साक्षर आले. आज मी सकाळपासून दुपारपासूनच भावली. आज कामच आहे इकडे माझं कोण बोलतो त्या त्याला घरी जाऊन बोल म्हणून मी आरक्षण घ्यायला गप्पा ठोकायला. मी 38 किलोमीटर सांगलीच्या पाठीमाग होतो तेव्हापासून बघितलं. मी 11 महिन्यापासून महाराष्ट्रात सलग भर पावसात माता मावल्यासह माणसा रस्ते होतो. भाऊ ती सगळ्यात मोठी निष्ठा महाराष्ट्रात दिली आहे. मीडियाचे बांधव मला विचारत होते, आम्ही सुद्धा आमच्या पत्रकारितेच्या जीवनात पहिल्यांदा बघितलं की मुसळधार पावसात मराठी रस्त्यावर हवेलो. मैं सारखंच आहे ना, नाही तर तुला मागं सरकत आहे. आज पक्ष बंद करायचा टाइम आला त्यांच्यावर आणि तुम्हाला आरक्षण दिवसात मागं सरकार देण्यात तुम्ही टार्गेट करू नका. यांच्या काय बापाची काय गेली नाही आरक्षण. माझ्या मायबाप मराठ्यांनी लाखो रुपये खर्च करून लेकर शिकवले, कष्ट करून शिकवले, शेतात राबले. नोकरदार मराठा असला त्यांनी 1-1 रुपया पाठीमागे ठेवून कधी वेळेप्रसंगी जेवला नाही, पण 1-1 रुपया मागे ठेवला आणि मुलं शिकवले. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा आपले लेकर शिकवले. प्रत्येकाने आशा बघितली की माझाही लेकर अधिकारी होणार. या आरक्षणापायी होत नाही. आपण लेकर नसते शिकावे म्हणून शिकवलेले नाही. ज्या बाकीच्यांच्या अपेक्षा आहेत त्याच आपल्या. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. कॅमेरा जाऊ द्या तिकडे बाहेरला. माझं पाणी घेणं असतं कोण काय काय बोलत काय काय करत त्यांच्यावर सुद्धा देणे म्हणून तर ते म्हणून काही करू शकाल. मला माझ्या मराठ्यांच्या कष्टाचा चीज करायचा. माझा संघर्ष माझ्या मराठा समाजाचे लेकर मोठे व्हावे यासाठी आणि त्यांचा संघर्ष निवडून येण्यासाठी पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करण्यासाठी. काय ठरवायचंय काय घ्यायचंय मराठीने ठरवायचं. तुम्हाला तुमच्या पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायचा का स्वतःचा मुलगा आणि स्वतःची जात मोठी करायची हे तुम्ही ठरवा. यांचे लेख आपण मोठे केले, यांना मंत्री केले, यांना आमदार केले, यांचा पक्षही सत्तेत ठेवला. आपल्या लेकराचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो, नोकरीचा विषय येतो, त्यावेळेस आपल्या बाजूला कोणी बोलत नाही. आता मात्र मराठ्यांनी ठरवलंय, आता बस झालं. आपले लेकर मोठे करायचे, पैशावाले बनवायचे, शक्तिशाली बनवायचे, त्याशिवाय हटायचं नाही. आणि माझी तुम्हाला शेवटची विनंती, फक्त आरक्षण देऊ तर सगळ्या पक्षातले मराठी साथ द्या. फक्त आरक्षण देऊ. आपल्याला राजकारणात जायचं नाही. मलाही नाही, माझ्या समाजाला आहे. पण नाही दिलं तर दुसरा पर्याय आहे. नाही दिलं तर दुसरा पर्याय. माझी तुमच्या पुढे एकच इच्छा आहे आणि तुमच्या पायाला हात लावून सांगतो, फक्त मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देईपर्यंत सगळ्या पक्षातले मराठी एका बाजूला राहा. एकदा मग सत्ता मिळवून देऊ. कोणी नाही डोकून बघत आपल्याकडे. तुमच्या निष्ठेला काही किंमत नाही. तुम्ही 25 वर्षापासून एखाद्या पक्षाचं काम करत असताल, पाहुण्याला तुम्ही छाती ठोकून सांगाल 25 वर्षापासून माझी निष्ठा आहे त्या पक्षावर. अरे तो निष्ठा पण तो आल्याकडे धर्मवाद
तो एमएसटीला पुढे काढी लावतो मी. आपल्या घरी गेल्यावर म्हणते, पाहुण्यात गेल्यावर म्हणते, लग्नात गेल्यावर तर खूपच चित्र कपडे घालून जातो. तिथं सांगतो मी आमचा पक्षाचा आहे, 35 वर्ष झालं मी निष्ठेच आहे. मग आपला आजारी होता, मग बापावर निष्ठावानं मी मला असे निष्ठा ठेवू आणि स्वतःच्या जातीवरून पोरावर नका निष्ठा ठेवा. ते तुमच्या समोर गावर तुम्ही निघायला लागला नोकरच लागणार, आरक्षणच नाही. टक्केवारी असून उपयोग नाही. आता ईडब्ल्यूएस रद्द केलं सरकारनं, किती फजिती चालली आहे या भानावर. मी आहे जिवंत तोपर्यंत मरत, पण आहे तोपर्यंत मला तुम्हाला सांग नाही, नका जात मारू आणि जातीच्या पोरही नका मारू. काय नाही होणार. तुमचा एक आमदार मोठा होईल तालुक्यातल्या मराठीने त्याला साथ दिली तर एक आमदार होईल. 5-7 जिल्हा परिषद सदस्य होती, 12-13 पंचायत समितीचे सदस्य होते. एकूण आकडा जातो 20-22 पर्यंत. त्या 20-22 लोकांसाठी त्या तालुक्यातल्या लाखो मराठ्यांचा वाटोळा करायचा. ते मोठे झाले ना, आपल्याला काय विषय. त्यांची गाडी बघून, त्यांचं पद बघून आपल्या पोराचा आयुष्य निघणार नाही, आपल्या पोराचा संसार मोठा होणार नाही, त्यांच्याकडे बघून आपली मुलगी अधिकारी होणार नाही. काय झालं? चलून देऊ का मग? आणि काय पळत जाऊन दिला असं नाही काही. आरक्षण थोडं किती त्याच्याकडे भुजबळ आलाय. किंवा आला असला तरी मी येऊ शकतो म्हणजे. आता आपल्याला गरज आहे. अरे त्याची काळजी नका करू तुम्ही, मी पक्का आहे त्याला तुमच्या करायला. त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोलापुरात आणलं होतं, पंचकृषी तालुक्यात. त्याला ज्या तालुक्यात घेऊन जाते ना त्या तालुक्यातला आमदारच काढायचा. एकट्याने आपली सगळी बांधली. आपल्या आमदाराला मध्ये नसता ना तितके. काय झालं आम्हाला कळून जाता का? आग आग लागली. काय म्हणे एक जण नाही का जमलं चालून देतो आम्ही इकडे. आग लागायला पाऊस आला नाक काय पाणी लागली काय? सांगली की वेगळी आग हो. या नवीन असं दाखवा बुकटात करायला सगळ्यांना. यांना सोडत नका. एक माणूस पोर आपले सगळे मागे या इकडं. त्यांना काय काम आहे ते करू द्या. आपले सगळे इकडे वापस इकडे त्यांना काम करू द्या. विनाकारण त्यांचा अडथळा निर्माण करू नका. एक छगन भुजबळनं विधानसभेत आवाज उठविला. आपले शिबिर शासन काहीच कामाचे नाही आले. आहे तो आपल्या जातीचे पण उपयोगाला नाही आले. काहीच उपयोगाला नाही. तो एकटा आरक्षणाला विरोध करतोय म्हणजे बोलायला हक्काचा माणूस लागतो. समजून आपला बोलायला हक्काचा माणूसच नाही. आपल्या माणसाचे काही 5-50 कामांना जाऊ द्या. आपला एक गेला तरी बेकार करतो. मी एकट्याने काहीच हातात बसून बेकार करत नाही आम्ही. आणि इकडे रस्त्यावर मी लढायला आणि तिकडे जर 5-50 तुम्ही गेले त्या कार्यक्रमात धडा करायला यांचा एवढ्या वेळेत जाऊ द्या. सगळ्या पक्षातले मराठी ठरवा. सगळे मराठी एकदा ठरवा. एवढ्या वेळेस लेकराच्या आरक्षणासाठी एकत्र यायचं
गोडीत दिलं तर ठीक, नाही दिलं तर सत्ता मिळून द्यायचं मराठीला आरक्षण. एकदा आरक्षण दिलं ना तुम्हाला परत ज्या पक्षात जायचं त्याच्यात जा. आपल्या जातीच्या लेकराला मिळतं. तुम्हाला सांगतो आयुष्याचा विषय आरक्षणात हा लहान विषय नाही. सहज घेऊ नका. जाऊ द्या माझ्या त्याचं पोरग उभा राहिली एवढे बरं जाऊ द्या. मावशीचं राहिलं मग चुलता उभा राहिला तो चुलत्या बाजाराला नाही तुला काय उपयोग आहे आपल्याला त्यांचा. तुम्ही भावनिक होऊ नका काय वेगळं. कारण 80 लाख गरीबाची कमाच येणार नाही. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना वाटतं आता संधी मराठी एक झालेत ना आपण गोरगरिबाच्या उड्या मार. इतर समाजाच्या लोकांना सुद्धा आशा लागली आता की गरीबाची सत्ता येऊ शकते. मग मराठ्यांनी जागे करा आता गावाची गाव. शांत बसू नका तुम्ही. आता एवढे 3 महिने कष्ट करा. आयुष्यभर तुमच्या लेकराचं कल्याण पिढ्यांना पहा. पाहुणाला पाहुणा गावाचा जागा करा. कोणत्या पक्षात असला तरी त्याला समजून सांगा. आता माता मावल्या खूप हुशार झाल्या. बरं झालं ते माझ्याकडे हे तेव्हाच फक्त ते मावशी यांना कुणी गाड्यावर बसून नेलं की झालं दुसऱ्या पक्षात. महिलांच्या आता लक्षात आलं म्हणाले कोणी शिकले त्याला नोकरी नाही, त्याला उच्च शिक्षण नाही, मग तुम्ही पक्षाचा तोर पाळता. ते एकले बरं झालं. आणि त्यांना समजून सांगायची गरज आहे तुम्ही निष्ठावान राहो पण मुलाच्या आणि जातीच्या बाजूला निष्ठा ठेवली ना आपण सगळ्या पक्षावरती. कधी आपण पक्षाचा रागराग नाही केला. कधी कोणत्या नेत्याला आपण वाईट बोललो नाही. त्यांनी सांगायचं ना आपण मतदान करायचं. अशा आपल्या अनेक पिढ्या व्हायला गेल्या पण एकही आपल्या बाजूने आला नाही. उलट आज सगळे विरोधात. मी प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतोय 24 घंटे. आणि मग त्यांचं काय दुखायला लागले मी त्यांना मॅनेज होत नाही फुकत नाही. सगळ्यात मोठं दुख नाही द्यायचं. कारण मला काय त्यांचे पैसे लागत नाहीत आणि पदाची गरज नाही. कारण मिले नशिबाने तुमच्या एवढं पद या पृथ्वी तलावर दुसरं कोणचंच नाही. मला तुम्हीच माझं सगळ्यात मोठं पद. आणि हे खरे तिथेच हारले. सगळ्या पक्षाचे लोक इथेच हारले. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता मला बदनाम करायचंय. तिथं नसं ऐकत तर SIT नेमायची. आज तुम्हाला नवीन माहिती मिळाली. गेवरा तालुक्यातून काहीतरी देवेंद्र फडणवीसनी मला नोटीसच पाठायला सांगितलं. आता पहिल्याच एसटीचं तिकीट फाडल्यावर माझ्याकडे आता वरून काय भरून लावली ती काय नाही. आणि मला केशीने काही होतं नाही. आता मी जीवनच जर समाजाला अर्पण केलंय तर मी केशीने किशोर मोदीत असतो. काहीतरी नवीनच आणलंय आता. SIT पण आहे माझ्याच माग. का तर मी समाजाचं इमानदारीने काम करतो. त्यांचं ऐकत नाही. मी काय चुकीचं करतो. माझ्या समाजापेक्षा मला मोठं नाही कोणी. तुम्हाला तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायचा. मला माझी जात आणि माझ्या समाजाचे पोरं मोठे करायचे. तुम्हाला नाही भेटली हो दे काय व्हायचं. वेगवेगळ्या टोळ्या उभा केल्या. छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते माझ्या विरोधात उभा केले. ते छगन भुजबळला मुकादम केले त्याचे मी अध्यक्ष. ते 15 दिवस झाले दिवसांना कुंकड गेले त्यांनी. आता दुसरं एक अभियान सुरू केलं देवेंद्र फडणवीसांनी दरेकर साहेबाच्या माध्यमात. षडयंत्र माझ्या विरोधात जाळं पसरलंय. मराठ्यांचे समन्वय फोडा चालू केले. संघटना फोडा चालू केल्या आणि माझ्या विरोधात बोलायला लागले. मी काय केलं काहीच नाही ना. आरक्षण मागणं गुन्हा आहे का. माझी जात मोठी करायचं हे स्वप्न आहे माझं. हे माझा गुन्हा आहे का. मी काय चूक केली. 3-3, 5-5 असे अभियान सुरू केले. सगळ्या टोळ्या मायाचे होता. ते नवीन एक आमदार होत नाही बघा आता मुंबईला. गुडघ्याला सुद्धा लागत नाही माहिती.
काही अंडीवाला ढाकू का माकू का ढाकू माकू नाही का ते नाच होते कसले तेवढे कुठून गोळा करून आणले का नाही घेऊन पडली सगळे चोट्टेच भुरट्या चोरापासून सगळा माल त्याच्या कशीच आहे त्याकडे हारगाड्यावर नाही का हर एक माल मिळतो 5 रुपयात तेही घ्या तसं बारकाले चोट्टे त्याच्यापाशी मोठाले डाके टाकणारे त्याच्यापाशी सगळे गटारा गुटराचा घोटाळा केलेले त्याच्यापाशी संडास बाथरूम खाल्लेले त्याच्यापाशी अख्खा माल त्याच्या एकट्याकडेच आणि ते माझ्याविरोधात बोलत एक जण तर म्हणला याला मराठवाड्यातच जाऊन बोलत होता काय बोलत काय नाही आणि मी बघायला लागल्यावर काय होईल आणि मराठ्याने बघायला चालू केलं अरे आगे मोहल्ले बेकारी चांगले चांगले गार केले रोडवर काढून पुढे नेऊन ठेवा परिस्थितीनं मराठ्याला घेरायचं ठरवलं पण कसलंच संकट मराठ्यांपुढे टिकत नाही या पक्षाच्या नेत्याच्या लक्षातच आहे ना बाबा ती मराठ्यांची अवलाद अशी एकदा जर मागं लागली तर ती कोणता कनिष्ठ आकाशाही होती ती अफगाणिस्तान पर्यंत पळत होती तरी मराठ्या मागे गोटे घेऊन पळत होती तरी त्या कटाकला का अटकला आडून आणलेच मराठी त्यांना आज तिकडंच पाणीपतला राहिले मराठी नको म्हणल्या माघारी जायचं पण याला धोपटात नुसते गोट्याने सांगले हिरे कलाकार जाते मग एकदा जर मागा लागले तर या का वाटते काय बरं हे मागच्या दारातून केलेले आमदार सगळे मराठीने पाडेले मराठीने कसा केला या बारीने लोक सगळे आता मग ते त्यांच्या रेट आता गेलं तू तर माझ्या व्यासपीठ होता की मला व्यासपीठ होतो गावात गेले लोक ऐकत नव्हते घालसारी असा काच असतो मराठा तुम्ही जर आरक्षण नाही दिला ना विधानसभेत 288 नसते तर तुमचे आणि मराठ्यांना होऊन जाऊ द्या मला वाटतं पाडायच्या आधी मुंबई जाऊन यावं का बरं एक चक्कर मारूनच जावं इकडे लयच वळवळ करायला करा तिकडले आमदार येतात का इमानदारी सांगतात नाही जायचं नाही एकटाच आता मुंबई जायचं ठरलं एका पाडायचं घ्या बारी ना इमानदारी सांगावं सगळ्यांना आता 29 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांना अंतरवालीच एखादी बी सांगली जिल्ह्यातल्या गावातल्या मराठ्यांनी घरी नाही थांबत देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे देशातली मराठ्यांची तिथं ठरवू मग आता पाडायचे उभा करायचे कोणाकोणाच्या पाडायचे काय मला तर ठोकळे बरेच पाडा आम्ही 2-3 ठोकळे कसं काय पाडले तुम्ही 12 वाजता जेवण नव्हतं निकाल आहे पुस्तक असं दंड असतो आपल्या मागाला यांना बेमस्ती आली माझ्या जातीच्या लेकराला यांनी सहन धरलं माझ्या जातीनं यांनी कमी किंमत द्यायचं ठरवलं आणि मी ठरवलंय माझ्या समाजाची शक्ती वाढवायची मी नाही स्वाभिमान गाण ठेवून करू शकत यांनी माझ्यावर किती दबाव आणला तरी मी नाही फुटत माझ्या पोट सुद्धा नको पैसे सुद्धा नको आणि पैसे सुद्धा मला जमत गेले केव्हा करतच असतं माहिती मागणारा करून गेला मला त्याला वाटलं आले बाहेर जाऊन घ्या गेले आणि आज जे पैसे देणारे माझ्या संघच आहेत आता त्याच्यामध्ये मागत नाहीत मला गाड्या घ्या कारण मी काय जे केलं ते जातीसाठीच केलं पुढचंही आयुष्य मी जातीसाठी दिलं मला फक्त तुमच्या चेहऱ्यावर एकदा आरक्षण घेऊन हसू आणि आनंद बघायचा तुमच्या लेकराच्या अंगावर वर्दी चढलेली मला एकदा बघायची काय वाईट स्वप्न घेऊन उतारलो रस्त्यावर मी
मग यांच्या पोटात का दुखायला लागलं मराठीचे असो. या आमदाराला आणि मंत्र्याला त्याच्या जातीपेक्षा आणि जातीच्या मुलांपेक्षा पक्ष मोठा कधीपासून वाटायला लागला. मराठ्यांना माझी विनंती आहे, सांगितल्या विनंती, ही पवित्र भूमी छत्रपतींची. माझी इथून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती, आता जातीला बाप मानायचं शिका, जातीच्या नेत्याला आणि पक्षाला बाप मानायचं बंद करा. हो द्या आपले लेकर एकदाचे मोठे. ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं त्या समाजाचे लेकर मोठे झाले. तुमचे लेकर नुसते शिकवण्यासाठी नाहीये आणि शिकून सुशिक्षित बेकार म्हणून तुमच्या नजरेसमोर हिडायला लागली. तुमच्या डोळ्या व्यक्ता तुम्ही तुमच्या लेकराच्या वेदना नका बघू. मराठ्याची रग आणि धग दाखायची वेळ आता. खूप सोसलंय आपण आता. या वेदना आता मुलांच्या नाही सोसत कुणाला. प्रत्येक जण स्वप्न बघतो. व्यावसायिक मराठ्यांना वाटतं माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, शेतकरी मराठ्यांना वाटत, नोकरदार मराठ्यांना वाटत. आपला आई बापा रिक्षा हाणून सुद्धा लेकरांना शिकवतो. लोकांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर राहून आपला मराठा समाज लेकरांना शिकवतो. मुंबई पुण्यासारख्या शहरात हमाली करून आपले लेकर शिकवतो. दुसऱ्याच्या बिल्डिंग समोर वॉचमन म्हणून राहून आपला मुलगा आणि आपली मुलगी आपला मराठा समाज शिकवतो. त्याचं स्वप्न असेलच की माझं लेकर अधिकारी झालं पाहिजे. तर मराठ्यांनी स्वप्नच बघायचे नाही. मत मात्र आमचे पाहिजे आणि आम्हाला लागणारं आरक्षण द्यायचं नाही. मायबाप मराठ्यांना स्वतःच्या लेकराच्या डोळ्यातला पाणी बघू नका. आरक्षणापायी मराठ्यांच्या लेकराची आत्महत्या नाही झाली पाहिजे. 1% हुकलेल्या लेकराला काय समजून सांगावं हे ना आईला कळताना बापाला. त्याची नेमकी समजूत काढायची कशी. त्या मुलाला तरी काय सांगायचं आई बापाला नेमका मी 1% का पाठीमागे आलो. हातातली आलेली नोकरी आरक्षणामुळे आणि 1% गेली. मराठा समाज नेमका भानावर येणार आहे कधी. 5 पिढ्या बर्बाद होत आल्या तरी जर तुम्ही शहाणे होत नसाल तरी तुमच्या जवळचा तुम्हाला पक्ष आणि नेताच वाटतोय. हे तुम्ही कोणते मराठी आहेत नेमके. मुलापेक्षा आणि त्याच्या संसारापेक्षा त्याच्या भविष्यापेक्षा तुम्हाला मोठं नेमकं दुसरं काय. का तुम्ही पक्षाचे आणि नेत्याचे संसार उभे करायला लागला. त्या नेत्याचं पोरग परदेशात शिकायला गेले. त्याची गाडी बघून आपलं स्वप्न नाही पूर्ण होणार. तुम्ही कधीतरी भानावर या आता की मला माझं लेकरं मोठं करावं लागणार. जर तुमचं लेकरं अधिकारी झालं ना तर तुम्हाला कोणत्याच लेकरापुढं कोणत्याच नेत्यापुढं हात पाय पसरायची गरज नाही लागणार. कोणत्याच नेत्यापुढे झोकायची गरज नाही लागणार. तुमचे लेकर अधिकारी बनवायचे शिका. कधीतरी तुमचा आक्रोश जागा होऊ द्या. कधीतरी तुमच्या कष्टाचा चीज करायचा म्हणून सावध व्हा. निवडणूक आले की नेते आमचा पाहुणा म्हणून त्याला जवळ करायचं आणि आपल्या लेकराचे आयुष्याचं वाटोळं करून ठेवायचं. याला जबाबदार सुद्धा तुम्ही आणि आम्ही सगळेजण आहे. आता कोणाशी भावनिक वागून आपल्याला नाही चालणार. कारण ज्यावेळेस तुमचं पोरग शिकून सुशिक्षित बेकार होतं त्यावेळेस त्याच्या पाठीवर हात फिरायला एकही पक्ष किंवा नेता येत नाही. तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आणि जिंकावी लागणार. मी खूप संकट अंगावर घेते हा मराठा समाज मोठा व्हावा म्हणून. आता जवळपास आरक्षण मिळवत आणलंय आपण. थोडं राहिले. आज गावाची गावं कुंडी नोंदीचे निघायला लागले. हे मराठ्यांच्या एकजुटीचं यश आणि विजय. आता फक्त सगळ्या सोयीची अंमलबजावणी राहिली ती आपल्याला घ्यायची. अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मोठा करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती. नका महत्व देऊ त्या 10-15 घराण्याला. नका तुमच्या आमदाराला आणि मंत्र्याला महत्व देऊ.
आणि द्यायचंच असेल तर त्याला एक उद्या प्रश्न विचारा. नका ऐकू माझं, तुम्ही त्याचंच ऐका, पण त्याला एक उद्या सकाळी प्रश्न विचारा. त्याला म्हणा आमचं आरक्षण आज नाही. त्या आरक्षणामुळे माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे. आम्ही 15-20 वर्षापासून तुमचं काम करतोय. आमच्या पोराचं आम्हाला तो सांगणार आम्ही सत्ता आल्यावर देऊ. याचा अर्थ तुम्ही समजायचा ह्यो आपला नाही. कारण याच्या आधी बरेच जण म्हणले होते तसं नाही सत्ता आल्यावर देऊ. उदाहरण धनगर बांधवाचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना म्हणले होते मही सत्ता आली तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देतो. 10 वर्ष झाले होता, कॅबिनेटच व्हायला त्यांची. चिटकी जनता नाही कशा निवडून देतात त्यांना नाही म्हणता परत. आपण आपली समाजाची अस्मिता टिकून ठेवणं आपली जबाबदारी. आपला समाज जर संपला, आपले लेकर जर संपले तर या दुनियेचं आपल्याला तरी काय करायचं. माझे कळकळ आणि तळमळ तुम्ही समजून घ्या. जर जात आणि लेकरच नाही राहिले त्या दुनियेचं आपल्याला काय करायचं. आपल्या लेकराचा तोंडाला आलेला घात जर जाणार असला तर दुसऱ्याच्या श्रीमंतीला काय जाळायचं नाही आपल्याला. दुसऱ्याला आमदार आणि मंत्री करून आपल्याला काय शहाणपण आणि मोठेपण नाही. आपण कोणती मर्दानगी गाजवतो नेमकी स्वतःच्या लेकराचा वाटोळ करून दुसऱ्याचे लेकरं मोठे करायला लागलो, त्यांना आमदार मंत्री करायला लागलो. काय छाती ठोकून सांगणार आहे तुम्ही. तुमच्या लेकराला जर तुम्ही आयुष्याचं दिलं तर तुम्ही छाती ठोकून सांगाल माझं लेकरू आईस दर्जाचा अधिकारी झालंय. आपल्याला काम करावं लागणार आहे आणि लढायची जिंकायची सुद्धा. माझी तुमच्याकडे काहीच इच्छा नाही. आपलं एक कोणतं सागोटला ठरणार आहे पाडायची उभा करायची. उभा करायचं ठरलं तर ताकदीनं निवडून द्या आणि पाडायचं ठरलं तर इतकं ताकदीनं पाडा 10 पिढ्या तरी उभा नाही राहिलं पाहिजे. आणि पाडायची निवडून आणायची ताकद मराठीत. राजकारणात नाही जायचं. पुन्हा सांगलीतून सरकारला सांगतो आमच्या आहेत त्या मागण्या लवकर 13 तारखेच्या आत मान्य करा. जर तुम्ही मान्य नाही केलं तर आमचा नाविलाज आहे. आमचे पोरं मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. आणि तुम्हाला एक विनंती माझी शेवटचं जाता जाता सांगतो आता गाफील राहू नका. जर ठरलं उमेदवार एकच द्यायचा आणि ज्याचं नाव असेल त्याचं तुमचं पटत नसलं तरी मी डोळे झाकून त्याला मतदान करायचं. पटत नसलं तरीही त्यांनी तुमचं काम नाही केलं माझ्याकडे एकाचा कच घोडेला होता. फक्त जातीसाठी पोरासाठी काम करा. पहिलं काम ते. दुसरं मतदानाच्या दिवशी घरी राहायचं नाही. 100% मतदान करायचं. म्हाताऱ्या माणसाचं सगळ्याचं 100% मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. एक शिक्का. तिसरं काम त्या टायमाला हे राजकीय लोक एखादा बाबाला नादी दे आणि त्या बाबाला म्हणजे तीर्थयात्रेची यात्रा करा आणि ते काय करतं 5-50 हजार मतदान आपले घेऊन तिकडे तीर्थयात्रेला. आपला समाज आहे गोळा. आपल्या समाजाला वाटतं देव धर्माचं काम घ्यावं चला. त्या बिचाऱ्या मराठ्याला म्हाताऱ्या माणसाला काय माहिती मतदान व्हायसाठी तिकडे झालेले. त्याला जर कळलं तर मुस्करात ठेवून देत देऊ मराठ्याची. ही डाव आहे. त्या टायमाला तीर्थयात्रेला दर्शनाला कुणीच जायचं नाही. मतदान केल्यावर जा 5 वर्ष मग घरी येऊ नका. सगळे देव करा म्हणून माघारी. मतदान होतं हलायचं नाही. चौथं काम करायचं बोगस मतदार यादी जे ते पुरं बाहेर काढायचं. दुसऱ्या जिल्ह्यातलं त्यांच्या पाहुण्याचं त्याचं टाकेल 10-20 हजार मतदान ते कसं वाढले म्हणून निवडून येते. इथून पुढे आपल्याला आपल्या पोरांची लढाई जिंकायची आणि उगाच सावध राहायचं. आणि उमेदवार एकच द्या. ते उमेदवार इतके झाले मी काय करायचं प्रभूतून घेतले काय आम्ही डोळे. अरे इतका नाथ मराठ्यांना आरक्षण राजकारणात आहे मला माहितीच नव्हतं. लय जगतात कोणी उमेदवारी
एका तालुक्यातली गाडी आली माहिती भरून आली फुल. तेव्हा मला म्हणला पाटील 100% आमदार होऊ शकते या गाडी तुम्हाला घेऊन जा. मग आणखी ठरलंच नाही 19ला बघू. ते गेलं गाडीत बसले. त्याला गाडीत बसवतात त्यातले 4 मागे आहे. ते मला म्हणते मग गुले चांगलं आहे बघा माझ्याकडे घेऊन जा. उगा त्याच्या गाडीत बसून आलो तुम्ही बघा उमेदवार एका गाडीत 8-9 उमेदवार कसं काय माहिती शक्यवाडी. तुम्ही असं करणं म्हणजे मराठ्यांचं वाटोळं आपल्या हाताने पुन्हा आपण करायला लागलो. तुम्हाला जातीसाठी लढायचं का आमदार व्हायसाठी लढायचं. आणि मग कुणी एक देव घे ना काय फरक पडला तुला आरक्षण तर देईल ना. आणि सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडून जर आपल्या लोकांचं आलं नशिबाने तर सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सोडायची जबाबदारी मराठी. आणि सगळ्यांनाच वाटतं आता दलित बांधवांना वाटतंय धनगर बांधवांना वाटतंय मुस्लिम बांधवांना वाटतंय 12 बलुतेदारांना वाटतंय गरीबाची सत्ता येणार आहे आणि आपल्याला न्याय मिळणार आहे. हे सगळ्या गोरगरिबांना आता वाटायला लागले. मुसलमानाचं तर आपल्या पुढचे येते सध्या. मी नुसतं म्हणलं नाही मध्ये पाडा नुसतं म्हणलं पाडा तो माझ्याला पाडा ते बी म्हणले पाडू. मला म्हणायचं जरांगी पाडू म्हणलं पाडू ते पाडू समजलं पाडा पाड्या नसतं. आता जर ते ऐकतच नसतं आपला काय पर्याय आपल्याला दुसरा पर्याय नाही. हे बघा माझी तुम्हाला जाता जाता शेवटची पुन्हा एक विनंती जागेवर आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या डोळ्या देखता आपण आपल्या लेकराचं आयुष्य झाल्यानं उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत. आपण क्षत्रिय मराठी आता मैदानात उतरलोत ना मागे सरकायचा. कारण मी आज 11 साडे11 महिने झाले सलग आंदोलन सुरू आहे मागे सरकारला. कारण क्षत्रियाचा धर्मच मैदानात उतरायचं नाही. आणि एकदा जर मैदानात उतरलं तर एकदम मरण पत्करून माघारी यायचं नसता माघारी फेटाने विजयाचा टिळा लावण्यात याला क्षत्रिय मराठी. आता ही लढाई जिंकायची एका शेत जागेचा. आणि आजूबाजूला बघा कोणत्या पक्षाचा नाही. त्याला आणखीन पक्षावर प्रेम आहे का हेही लक्ष असलं. आपल्या रॅल्या कोणत्या पक्षाचा येत नाही त्याच्यावर लक्ष ठेवा. कारण त्याचा आमदार पुढं पाडायला आपल्याला सोपं आहे. दुसरं कोणत्या आमदारांना आणि मंत्र्यांनी जर फोन करून दबाव आणला जाऊ नका तर त्याचं नाव मला सांगा. रॅलीला जाऊ नका म्हणणारा आमदार आणि मंत्री जर दबाव आणत असला त्याचं मला नाव सांगा. त्याचा कार्यक्रमच लावतो त्याला निवडून येऊन देत नाही. कवा वेळ आली तर त्याला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडायचं. कारण पुढच्याची जिरवल्याशिवाय आपल्या मराठीच्या लेकराचं कल्याण होणार नाही. आता मात्र एकजूट राहा. आणि तुम्ही कार्यक्रमाचा वेळ चेंज केला राहू. मला वेळच लागून त्यांना तुम्ही काय केलं. सगळ्या राज्यात 12 वाजता रॅल्यात दुपार तुमचा 5चा टाइम. मी पागलच झालो. मला काहीच सुचना आणि 12लाच येऊन थांबलो. तुम्ही दिला 5चा टाइम त्यामुळे आम्हाला काय करता नाही. आणि इतका उशिराचा वेळ ठेवल्यावर गावाकडे जायचं कधी आपल्या बांधव. त्यामुळे ती ही जम्पलिंग झाली. म्हणजे लोकांना 12 वाजता यावा का 5 वाजता यावं हेही कळलं नाही. पण तुमच्या निष्ठेपुढं सला नाही. खरंच निष्ठेपुढं सला नाही. जर पावसात तुम्ही मुसळधार पावसाची जायचा. मी आज सांगली नगरीतून सरकारला मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो. या सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरानं थैमान घातलं. इथल्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान तातडीनं द्या नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार. कारण याचे होते नव्हते ते पैसे मी शेतात लावले आणि त्या शेतावर सगळं पाणी फिरलंय. तर शेतकऱ्यांना सुचायला काय करावं. हातचं पिकही गेलं आणि सगळा पैसाही गेला. त्यांचे आंदोलन करण्याची वाट सरकारनं बघू नका. तातडीनं त्यांचे नुकसान भरपाई द्या. आणि सांगलीकरांना कोल्हापूरकरांना सांगतो ते कोणचे मलमपट्टी का काय धरण आहे त्याच्याकडे पगार यायला सगळ्या विसरले. मलमपट्टी का मलमपट्टी काय होती पाणी पेटे तेल भजी ते आपल्या लोकांची. एवढं आंदोलन संपू द्या चला त्याच्याकडे जाऊ आपण तो कोण मलमपट्टीवाला कुठलं धरण तिथलं खाली घेऊन जशी गिराड केली. आमच्या लोकांचा अन्न भेटू उठण्याने मात्र गिटार केलं त्याने नाही तर मग ना आम्ही इकडे आलीकडे घेता टाकी कसल्या मोठा कोण पाणी केलं
त्याला यायला चला सगळं माझे आंदोलन संबंधित निधी येतो त्याच्या हातात माझा दर रोग आला का आणि त्याला एक पाणी सारा कुठे कसं ये खाणं घेऊन म्हणते गेल्या आमचं इकडं सगळं इकडे जाणार मारायला लागले तर आमचं सगळं माणसाला काही सुचाना घरात पाणी गेलं 40-40 फूट आहे ना गाळ काढायला कोण येईल का आज येईल का म्हणा तिकडं धरण बांधणारच उघड डोक्याला ताण देतो जे आपल्या महाराष्ट्रात एक तर आपली फजिती आरक्षण नाही शेतातले पिकं आले तिकडं जळून चालले ते विदर्भात मराठी आत्महत्या करायला लागले मराठवाड्यात तीच परिस्थिती खानदेशात तीच परिस्थिती कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती पिकं यायना पिकं आलं तर त्याला भाव नाही आणि सत्ता चालली ते आलमपट्टी का फलमपट्टी काय आहे मला नाव सांगा तिचं त्या पट्टीकडे बघायचं यायला बरं का मोजमापच करायचं तिथं आपल्याला आपले लोक आपल्याला सुखी करायचे असलेत ना निर्भीड व्हायला लागतं मर्दाचा करायला लागला याचा त्या फलमपट्टी का कोण गलमपट्टी तिच्याकडे बघायचं त्यांचं नाव हात वरची तर मला भेटायला काय करू तिकडे वाचायला वाचता येत नाही ते गडप्पा गावाचं नाव कडप्पा गडप्पा मडप्पा अंगरपा काय नाव आहे ते कोणाचं कोणाला मिळत सुद्धा लागत नाही बघ आणि सगळे जिलेबीचे आळे आलेच काढलेले जसे हे यांना पाणी यांच्या शेत्या मोठ्या व्हायला लागल्या आणि आपल्या गावात भीती ते पाणी त्याला सांगा तिकडं भिकार खाली गेल्याची नाही तर मग त्याला खाली बांधलं ते माग लागू आता मी आता एवढं बोललो ना बघा आता जलतर नेणार नाही मी एखाद्या नेत्याला बी बोललो ना येणं करणार त्याच्याकडे बघतो इतकी फाईल घेऊन येतो माझ्याकडे वाटायची आता बघा मी बोललो ना आता जलतर नाही बघा तुम्हाला 2 दिवस माझ्याकडे आले दिसते ते इतकं डोकं फरक करते ना तुम्हाला असं होतं तिकडून बायकडं होतं इकडून तुरट्या येतात इकडून घातलं तिकडं पाणी घातलं तिकडून घातलं इकडं गेलं ते आता फरक करून टाकणार मला आता ते बेजार करून टाकणार बोलाच म्हणणार हा ते पाणी ते धरण कसं त्याची काडी लावायची ते बरोबर सांगणार मला डोकं लावायची गरज नाही मी इकडून बोललं तरी काय अभ्यास केले मी आरक्षणावर जरी बोललो तरी येते मी एखाद्या नेत्याला पाणी म्हणलो ना त्याच्यात कसं 40 घेते ते म्हणजे तुम्ही झाले कोपऱ्यात गेले ना आणि पडल्या ते म्हणजे ते कसं काय आता त्यांच्याच पक्षाने लोक मला सावध केले या 4-5 दिवसात त्यांचे पक्ष एका 2 झालेत का नाही मग उमेदवार एका ते द्यायचे आता एक ती घात खाली किती राहिले 4 ना दोघाची मिळून ते म्हणजे आम्ही काय करा म्हणून का नाही मला विचारते ते म्हणजे मी 5 वर्ष तयारी केली आणि दुसरा घेणार आता होत नव्हते मी गेलो तसं म्हणलं मग तुम्ही काय इच्छा आहे ते मला मग तुम्ही जे घेता ते दगड याला पाडी करून त्यांना निवडून आणलो जुटला त्यांचं म्हणजे त्यांचं जे 4 आपल्या गुन्ह्याला राहणार उभा करा नाही उभा आपल्या गरीबच करू हे यांच्यात काय बोललं हेच येऊन सांगतात आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय करतो अरे कुठं बाजू लय टेन्शन लय अवघड काम नाही खरंच ना मी मुंबईला नाही ना मला मुंबईला गेलो घातक पडत मुंबईला नाही माणसं माघारी त्यांना तुम्ही नव्हतं तुम्हाला काय सांगावं तुम्ही होता तरी महाराष्ट्र नव्हतं ना त्यांना काय आलं तुम्ही किती भजी गेली महाराष्ट्र 17 मारल्यावर मग वर मुख्यमंत्री मला आलं म्हणते वर कुठून गेलं म्हणून मग ते म्हणजे ते खाली कसे येणार मला त्यांनाच नाही झालं आणि ते म्हणजे मुंबईत गेलं हे काय करते मग त्यांनाच दोन विचार कारण वाशीतच एवढी फजिती केली आणि थोडेच गेले ते मुंबईत आझाद मैदानला थोडे गेले लय नव्हते गेले एक जण मंत्र्याच्या गल्लीतच गेले त्याला काय माहित नव्हतं कशी गल्ली असते कशी काय ते त्यात म्हणजे तिथे इथं काय कोण कोण आहे तुम्हाला 2-3 नाही कळतो आपला ते म्हणजे ही VIP गल्ली मग तर भातच शिकायला लागणार ग्राम घेऊन 1.5 घंटा भात शिकत होता एकटं एक जण त्या ताज हाटून पुढंच गेलं जेव्हा ठेस लावला अंगात त्याने त्याची आंघोळच करत होता 2.5 घंटे झाले त्यांनी आणि कुणाला उठवला इतकं टप्पू होतं ते 12 माणसाला ओळख नका व्हायचं माझ्यासारख्याला भोगाच इतके तेवढंच बघितलं ना तरी मुंबईत 5 आले आणि आता पुरा आपल्या मराठीचे पोरं मन लागले मुंबईत जायचं आता जर मुंबईला गेले तर त्यांना मुंबईच्या बाहेर यावं लागलं आपल्याला आपला समाज मोठा करायचा एवढं लक्षात असलं
प्रत्येकानं जागा करा. मराठ्यांना मतभेद सोडून द्या. म्हणा शक्ती आपल्या विरोधात वापरू नका. मराठ्यांनी मराठ्यांना भांडण नका करू. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचे दिवस आता नाही राहिले. दिवस बदलले. ज्यांना आरक्षणाची ताकदीने लढायला लागले म्हणून नसणारी किती ताकदीने लढते. आपली शक्ती आपल्यात वापरू नका. तुम्हाला हात जोडून सांगतो. तुमचे काय मतभेद असतील तर उद्या सकाळी सोडून द्या. जातीपेक्षा जातीच्या पोरापेक्षा मोठं कोणी नाही. सगळेजण भानावलं. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरू नका. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. इतके काही पिके मला तर अंगार पडत ना अंगार काटाच येतो. कव्हा यांच्या तावडीतून पटकून जाईल गाडीत मी असं वाटलं. मला भेटत नाही ते. आणि तुमच्या ह्या पट्ट्यात सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर टप्प पोर आहेत. मला भेटतच नाही. मायात पायाला पाय देते जाऊन मलाच घोडाला येतो आणि मला फोटो काढी देतो. फक्त आपले पोरं व्यसनापासून लांब जा. बाबा हो, जगाच्या पाठीवर प्रगत जात मराठ्यांच्या समोर हात सुद्धा कोणी धरू शकत नाही. मराठ्यांच्या मंगटाला मंगट लावायची ताकद या राज्यात कोणातच नाही. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा. माझ्या काय बापाची पेत नाहीत तुम्ही. तुमच्या संसारातले पैसे चालले पण तुमचा संसार उघडा पडायला लागला. सुखी असणारा संसार सुद्धा दुःखात लोटू नका. आनंदात राहता येते. फक्त व्यसनापासून तुम्ही लांब जा. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी. काळजी करू नका तुम्ही. मी जीव गेला तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हरकत नाही. फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा. आणि आपली शक्ती आपल्या विरोधात फक्त वापरू नका. आपल्याला ही लढाई जिंकायची. सगळेजण सावध राहा. आता उशीर खूप झाला. तुम्हाला लांब जायचंय. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची. आपल्याला आपले पोरं मोठे करायचे. पक्षाला आता किंमत देऊ नका. पक्षाच्या नेत्याला देऊ नका. सगळ्या पक्षातले गोरगरीब मराठी जागे व्हा. तुमचे लेकर तुम्हाला जर मोठे करायचे असले तर कोणताच पक्ष मोठा करू शकत नाही. तुमची लढाई तुम्ही लढून तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि त्यांना अधिकारी बनवा. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पक्षाचं त्याचं करा. पण सध्या पक्ष आणि पक्षाच्या नेत्याचा नाद सोडून आपली लढाई आपल्याला जिंकायची. माझा शब्द आहे तुम्हाला. मला चालता सुद्धा येत नाही. मला ह्या 10 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी कमरेवर हात दिल्याशिवाय मला पर्याय नाही राहिला. कारण माझ्या शरीरात काहीच नाही राहिलं. मला अचानक चक्कर येते. मी सलाईन काढली आणि अभियानाला सुरुवात केली. माझ्या पाठीमागं माझी ॲम्ब्युलन्स कंटिन्यू आहे अंतरवाडीपासून. कारण कोणत्या दिवशी शरीराला काय होईल काहीच सांगता येत नाही. म्हणून आम्ही यावेळेस ॲम्ब्युलन्स सुद्धा आमची सोबत ठेवलेली. मी माझ्या समाज आणि समाजाचे लेकरं मोठी व्हावे म्हणून माझ्या शरीराची सुद्धा नाही कदर करतो. मी सलाईन तोडून तुमच्या दारात आलो की एवढीच संधी आहे. माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं करू लागा. माझ्या मराठ्यांच्या मुलांना मोठं करू लागा. आपली जात शक्तिशाली बनवा. आपल्या जातीचे लेकरं पैशावाले बनवा. त्यांना अधिकारी होऊ द्या. ही लढाई फक्त एवढ्यासाठीच नसता. इतकी वाईट परिस्थिती असताना माणूस घराच्या बाहेर नाही निघू शकत. तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना विचारा माझ्या शरीराची सध्याची परिस्थिती काय. मला 2 पायऱ्या चढायच्या असल्या तरी दम लागतो. या उपोषणाच्या अगोदर एवढे हाल नव्हते माझे. पण या उपोषणापासून माझे प्रचंड हाल येतात. म्हणून माझी तुम्हाला विनंती की आपल्याला आपल्या लेकरं मोठे करायचे नाही बाबा. थोडे सावध व्हा. उद्या सगळ्यांचे लेकरं मोठे झाले. आपण कधी त्यांच्यावरती जळालो नाही. परंतु वेळ आणि संकट फक्त मराठ्यांच्या लेकरावरती आलं. मी मरायला नाही देत आणि हटणार सुद्धा नाही. माझा शब्द आहे बाबा तुम्हाला. फक्त मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने उभा राहा. मला काय अपेक्षा नाही तुमच्याकडून. मला काय नको तुमचं. मी तुम्हाला काही मागणार सुद्धा नाही. मी तळतळीन आणि तळमळीन नाही सांगतो तुम्हाला. मला काहीच नको तुमचं. फक्त मला तुम्ही आणि तुमचे लेकरं आणि आपली जात मोठी झालेली बघायची नाही बाबा. काहीही करा. फक्त आपली जात एकजूट राहू द्या आणि आपल्याला हा संघर्ष जिंकायचा. माझा तुम्हाला पुन्हा एकदा काय झालं काय चालू केलं मग सगळ्याच चालू करा ना. कळून द्या ना. हे सगळं मोबाईल तुमचं सांगली का जमल्याला विराट मराठा समाज दिसलं सगळ्याच. जाता जाता माझी तुम्हाला विनंती एकजूट राहा की लढाई आपल्याला जिंकायची.
आपण त्या ताकदीनं दमलात, आपण राज्याला दिशा दाखवली त्याबद्दल, निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचा मनापासून आभार, धन्यवाद. जय शिवराय. एक मराठा. धन्यवाद. उद्याचा जो सभेची सांगता राष्ट्रीय